सातारा नगरपालिकेचा अर्थसंकल्प आज जाहीर होत असतानाच या सभेवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे। सातारा नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये सातारा शहरातील विकास कामांसंदर्भात म्हणणे मांडण्यासाठी महाविकास आघाडीकडून अर्ज सादर करण्यात आला होता, परंतु याला कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याने महाविकास आघाडीने त्या सभेवर बहिष्कार टाकत सातारा नगरपालिकेतील कामकाजाचा निषेध व्यक्त केला। सर्व घटक पक्ष जे आहेत, समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि शहर सुधार समिती यांच्या वतीनं जे निवेदन देण्यात आलं होतं काल, मागण्या कुठल्या होत्या? 4 सोप्या मागण्या होत्या की ज्याचा आपण आग्रह धरला। पहिली मागणी अशी होती की नगरपालिकेचं जे आहे प्रशासक राज त्या काळातील कामकाजाची अनियमितता, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची चौकशी करा। का नाही तुम्ही हा ठराव घेतला? दुसरा मुद्दा असा होता की करवाढ झाली नाही असं ते म्हणतात, पण कुणालाही कळणार नाही अशी त्यांनी मिळकत कर त्यांनी वाढवून ठेवलेला आहे। अवैध आणि बेकायदेशीर जे काही हद्दवाढ झालेली आहे त्यातून ज्या मिळकती आहेत त्यातून करवाढ किती मोठी झालेली आहे। आमची मागणी छोटीशी अशी होती की मुंबई आणि पुण्याप्रमाणे ज्या पद्धतीनं 600 चौरस फुटाच्या सदनिकांना 0 मिळकत कर आकारणी करावी अशी आमची मागणी होती। काय हरकत होती हा मुद्दा सभागृहात मांडायला? सातारच्या प्रदूषणाचं काय करायचं? सगळे लोक जे आहेत ते आजारी पडत आहेत। कोविड काळातील ऑडिट नाही आहे अजून। मगाशी एका सदस्यांनी मांडलं की जो अंत्यविधीचे जे पैसे येतात सरकारकडनं ते पैसे द्यायचे नाही आहेत तर ते अंत्यविधी मंडळाला द्यायचे। अहो साहेब, सातारा नगरपालिकेला अंत्यसंस्काराची जागाच नाही आहे। माऊलीला जी अंत्यसंस्काराची जागा आहे ती काय नगरपालिकेची आहे का? जागाच नाही आहे। तो पैसे कोणाला द्यायला निघाला आहे? आधी त्या जागेचा व्यवस्था करा। प्रदूषणाचा जो विषय आहे, पाणी आणि हवा याबद्दल केसेस चालू आहेत, त्या केसेसचा उल्लेख नगरपालिकेमध्ये नाही आहे। नगरपालिकेच्या बजेटमध्ये पाण्याचा विषय आहे त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये जाते। जे काही त्यांनी ह्याचं काम केलेलं आहे जलजीवन मिशन खाली गटारी टाकायचं आणि ते तिथपर्यंत न्यायचं सर्व पहिला, त्याचे STP कुठे? सिवेज ट्रीटमेंट प्लांट जे आहेत कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेला आहे। 300 कोटीचं काम आहे, गेला पळून कॉन्ट्रॅक्टर, त्याचं काय करणार? हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यांनी आम्ही अशी मागणी केली होती की सातारकरांसाठी तुम्ही देऊ शकत नाही सिटी बस, बरोबर आहे, अरे पण सरकारकडे पाठपुरावा करा ना। तुमचं ट्रिपल इंजन सरकार आहे ना, केंद्रात, राज्यात आणि इथं। मग काय अडचण आहे या शहराला शहर बस वाहतूक देण्यासाठी? सिटी बस दिलाही पाहिजे। चौथा मुद्दा असा आमचा होता की ही सभा जी आहे ती 4 चौघांनी ऐकण्यापेक्षा ती सभा लाईव्ह करा। या सभेचं नोटीस आम्हाला काल हातात घ्यावं लागलं। इथं कुठेही बघा, इथल्या बोर्डवर नोटीस आहे का? सभेचं नोटीस नाही आहे। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जो त्यांच्याच नगरसेवकांनी सांगितलेला आहे की हे अर्थसंकल्प जो आहे तो पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल नव्हे, कोसळलेलाच आहे आणि तो अर्थसंकल्प हा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणेच आहे असं त्यांच्याच नगरसेवकांनी जे सांगितलेलं आहे त्यात चुकीचं काही नाही। त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही याचा स्वीकार करतो आणि याचा फॉलोअप जो आहे तो महाराष्ट्र शासनाकडे आंदोलन करून आम्ही घेणार आहोत। महाविकास आघाडीचा आपण नगरपालिकेत पाहिलं परीक्षा घालतो, नगरसेवक आपले प्रश्न मांडतायत हे दाखवण्यासाठी अक्षरशः त्यांनी काही रील स्टार तिथं आणलेल्या रील्स बनवायला। मला एवढंच सांगायचं आहे की सातारकरांचे प्रश्न मांडताना अंतर्मनातून तळमळण्याचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे आणि ते कागदावरती सत्यात उतरवणं गरजेचं आहे। केवळ रील्स बनवून त्या प्रभागात व्हायरल करायच्या, सोशल मीडियात व्हायरल करायच्या एवढंच न करता खऱ्या अर्थानं जनतेचे जे प्रश्न आहेत ते अंतर्मनातून आणि पोटतिडकीने मांडून जे कागदावरती मंजूर कसे होतील ह्याच्यावरती लक्ष केलं पाहिजे। केवळ दिखाऊपणाचा अर्थसंकल्प जो आहे तो सर्व सातारकरांवर लादला जातो आहे। खऱ्या अर्थानं आज काही नगरसेवकांनी तो मांडलं बाबा पत्त्यासारखा जो आहे अर्थसंकल्प तो कधीही दाखवू शकतो। त्यामुळं माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सातारा नगरपालिकेत जी सत्ता आहे त्यामध्ये एकमेकांमध्ये कुणाचाही ताळमेळ नाही आहे, म्हणूनच ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आमची जी मागणी होती की सातारकरांना संपूर्ण सभा लाईव्ह बघायला मिळावी, त्याचं कारणच असं आहे की आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जो आहे तो सभागृहात काय करतो नक्की, कशा पद्धतीने प्रश्न मांडतात। आपल्या निवडून दिलेला
नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना नगरपालिका कारभारातल्या काही गोष्टींची तरतूद माहिती आहे की नाही, निर्णय नगरसेवकांना या तरतुदीची माहिती नाही, प्रोसेस कशी होती तिथे माहिती नाही, अशा लोकांना जर तिथे निवडून दिलं असेल त्या नागरिकांनाही देखील कळलं पाहिजे, त्यासाठी सभा नाही व्हावी अशी आमची मागणी आहे. धन्यवाद. पहिला अर्थसंकल्प नगर परिषदचा झालेला आहे सातारा आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी इथं आहोत. त्यांना असं वाटलं की आमचा कोणाचाही अभ्यास झालेला नाही, पण वस्तुस्थिती आतली अशी आहे सभागृहातली की त्यांचे अर्धे नगरसेवक जे अर्ध्याहून जास्त नगरसेवक आहे की ज्यांनी कुठलाही प्रभागाचा अभ्यास केलेला नाही, ना शैक्षणिक, ना पाण्याचा, ना कुठलाही आरोग्याचा, फक्त कॉपी पेस्ट केलेला अर्थसंकल्प आहे. आमचं म्हणणं असं आहे की प्रशासक राजमध्ये जे तुम्ही ठेवलेले जे अर्थसंकल्प होता तो खुला झाला पाहिजे, जो भ्रष्टाचार झाला तो खुला झाला पाहिजे. आतमध्ये बसलेले इलेक्टेड नगरसेवक कोणाचाही अभ्यास झालेला नाही आणि इथून पुढे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन यांच्या मागे महाविकास आघाडी पूर्ण ह्यांच्या मागे लागून ह्यांच्या भ्रष्टाचाराला ह्यांचा भ्रष्टाचार उघडा करून सातारा शहराच्या विकासासाठी आम्ही एक मताने आणि एकजुटीने कुठलाही पक्षपात न करता आम्ही लढणार आहे. आमचा संकल्प आहे. आज सातारा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये 50% महिला आहेत आणि सातारा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये 50% महिला आहेत, पण तिथं फक्त पुरुषराज चालू आहे. एकाही महिला नगरसेविकेनं तिथं आपला स्वतःचं मत मांडलेलं नाही. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. 50 महिलांची तुम्ही मतं घेता, 50% आम्ही महिलांना निवडून देऊन त्या ठिकाणी आमचे महिलांचे प्रश्न असतील, त्यांच्या अडीअडचणी असतील, त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं 50% मतदान करून त्या 50% मतदान घेऊन महिला ज्या तिथं खुर्चीवर बसलेल्या आहेत त्यातल्या एकाही महिलेला तिथं बोलण्याची संधी दिली नाही. याचा मी सर्वप्रथम पहिल्यांदा निषेध व्यक्त करते आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या महिला नगरसेविका आहेत त्यांनी जर महिलांचे प्रश्न तिथं मांडले नाहीत, महिलांच्या अडीअडचणीवरती जर नगरपालिकेत बोलण्याची त्यांची धमक नसेल तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा असं मी जबाबदारी. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.